सन्मान व मदत देण्यासाठी प्रेमाने शपथ घेते की काही प्रकारचे अंमली पदार्थ व्यसन मी माझं कुटुंबात किंवा कार्यस्थळी ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही. नव्या आयुष्याची संधी दे हा आपला सामूहिक संकल्प आहे. मी माझ्या प्रत्येक प्रयत्नातून प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी
आपल्या मनाच्या आत. स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे केवळ परकीय न्यूनगंडापासून भूतकाळाच्या जखमांपासून आणि भविष्य काळाच्या काळजीपासून मुक्त होणं, आपल्या विचारांच्या साखळ्या तोडणं, मनाच्या कैदेतून मुक्त होणं हेही स्वातंत्र्य आहे. आपण आपल्या मनाशी मैत्री केली पाहिजे. आज मोबाईल, सोशल मीडिया, रील्स या कृत्रिम जगात मुलांना चाललंय. ही तुटलेली विण पुन्हा जोडणं, स्वतःशी लढण्याची हिंमत देणं हे खरं स्वातंत्र्य. म्हणून हा स्वातंत्र्य दिन यावर्षीचा साजरा करताना आपण प्रत्येकाच्या मनात सकारात्मकतेचा एक नवा झेंडा फडकूयात. या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. अध्यक्ष आणि त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा 25,000चा चेक स्वीकार. यानंतर त्याचप्रमाणे सौ रेखा बाबू याही रुपये 25,000चा चेक सौ स्वाती नगर माध्यमिक विभागाच्या हा निधी भूखंडात दिलेला आहे. रुपये 5,000चा. धन्यवाद. मुलांच्या चेहऱ्यावर एक हे दिसतं की कारुण्य दिसतं की आता किती वेळ बोलणार, आणि बऱ्याच पालकांनी घराकडे बघितलं. पण काळजी नसावी, मी 10 वर्ष बसलेलो आहे, मला माहिती आहे. मी अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये संपवणार आहे. जसं आता रीतीने वसुंधरेच्या राईट्स आहेत ते प्रत्येकाला माहिती आहे. भारतीय संविधानाने आपल्याला राईट्स दिलेले आहेत, पण राईट्सवर आपल्याला काही जबाबदारी दिलेल्या आहेत. सगळ्यात मोठं कारण आहे की प्रदूषण. कारण आपण विकासात कचरा, घनकचरा आहे, त्याचा वापर कमी केला किंवा टाळला, जर अशा ठिकाणी विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय श्री पारनेरकर सर. माता की खूप मित्रांनो,
सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे फक्त ध्वजवंदनाचा दिवस नाही, हा दिवस आहे जेव्हा आपण आठवतो भगवत सिंगाचं धैर्य. सैनिक आहे, मी जवळपास 20 वर्ष देशाची सेवा केली आहे. प्रत्येकजण तर काही देशाची सेवा करू शकत नाही. नागरिक घडवण्याची क्षमता असते. आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या काही दिवसातच आम्ही या संस्थेला काही कॉम्प्युटर्स देऊ, हे मी आश्वासन आमच्या संस्थेतर्फे देतो. मी सगळ्यांना हेच करतो की मुलांनो, कुठल्याही क्षेत्रात जा, पण त्या क्षेत्रात आपलं नाव उंचवा आणि तुमच्याच बरोबर तुमच्या शाळेचं नाव. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, समोरील पालक, शिक्षक, विद्यार्थी मित्र, लेझिम असेल, डंबेल असेल, ते करण्यासाठी उत्सुक आहात. मला वाटतं हीच खरी देशसेवा. आपल्याला दिलेलं जे आपलं काम आहे, कर्तव्य आहे, ते प्रामाणिकपणे नागरिक घडविण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आणि म्हणून आपणा सर्वांना या प्रयत्नात यश प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. हिमायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची. हिमायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची. आमचा आहे बाळा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या हजरीपटकाची. महाजनपद माय मराठीला, महाजनपद माय मराठीला, आपल्या बोलीची असेल करूया चला तुझा बहुमान.